आधी सांगितलं नाहीस मला हे सगळं? असं कसं सांगू जानू तुला? मी तुझ्यातला कॉन्फिडन्स परत आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं ऐकून उलटच घडलं असतं ग. विश्वा, तुझ्याशी बोलतेय मी, उत्तर दे मला. जानू, मला यातलं काहीच माहिती नव्हतं ग. हो ग, ऍक्च्युली मी तिथे असेपर्यंत यातलं काहीच घडलं नव्हतं. बघ जानू, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं काका निर्दोष असतील ग, त्यांनी काही केलं नसेल. आय एम शुअर काहीतरी मोठा गैरसमज झालाय. विश्वा, अरे आईच्या 60व्या वाढदिवसादिवशी ती खुश असावी, आनंदात असावी असं वाटत होतं मला, पण सगळं उलट झालंय. मला ना कळतच नाही, देवाला आमचा आनंद, आमचं सुख बघवत नाही का? असं वाटलं असेल आईला तिच्या समोर बाबांना असं पोलिसांनी पकडून नेत असताना. त्या पॉइंटला वाटलं असेल काकूंना वाईट, पण तुला माहिती आहे ना, काकू स्ट्रॉंग आहेत की नाही? बघतो त्या काकांना निर्दोष सिद्ध करतील, बघतो. सिद्ध करतील म्हणजे विश्वा, बाबांना प्रॉपर जेल होणार आहे का? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन असं सांगतील की ते निर्दोष आहेत आणि घरी घेऊन येतील. विश्वा, असंच होईल ना विश्वा? सांग ना, असंच होईल ना? तिकडे एकतर काय सुरू आहे मला काहीच माहित नाहीये. मी काय करू, मला काहीच सुचत नाही. जानू जानू जानू, डोंट वरी, काम डाऊन, रिलॅक्स. तू अजिबात काळजी करू नकोस. हां, मी काय करतो, मी लक्ष्मी काकूंशी बोलतो. हो, आणि मग काय स्टेटस आहे तो तुला कळवतो, ठीक आहे? नक्की सांगशील? नक्की सांगेन. ऐक ना जानू, माझ्यावर विश्वास ठेव, काहीही वाईट होणार नाहीये. तुझे बाबा या सगळ्यातून सुटतील. आलोच मी फोन करून. आई, निघूयात ना? यांच्या सुटकेसाठी पूजा करते. 2 मिनिटं थांबाल ना? हो हो, नो प्रॉब्लेम. जयंतराव, मला खात्री आहे, आज निकाल यांच्या बाजूनेच लागणार आई. शेवटी बाबांनी काहीच केलेलं नाहीये, तर त्यांनी असं का अडकून राहायचं ना? कधी आलास? थांब, पाणी आण. नको वहिनी, मी फक्त तुम्हाला कोर्टात नेण्यासाठी आलोय. कोर्टात? हो, ते हिअरिंग आहे ना आज. तुम्ही तयार आहात ना? हो, मी आलेच. हो, हे काय तयार नाही आता अजून? जयंत आलाय न्यायला. जयंत आलाय न्यायला? कोणाला? कशाला? कशाला म्हणजे काय? बाबांच्या केसची सुनावणी आहे.
तिकडे जायचंय आपल्याला. आपल्याला म्हणजे मी तुमच्याबरोबर येणार आहे हे तू परस्पर ठरवलंस? मग येणार नाही आहात का तुम्ही आता? कशाला पाहिजे फटावळ? हा? तुला जायचं असेल तर जा, मला काही येण्यात इंटरेस्ट नाही अजिबात. पुण्यात तिरायताची केस असल्यासारखं वागताय. बाबांच्या केसची सुनावणी आहे. माहितीये. मी तिथे कशाला येऊ? हा, तिकडचं काय मला पटलं नाही तर मी काहीतरी उगाच बोलणार, मग ते तुम्हाला नाही पटणार, मग आई घरी आल्यावर मला काहीतरी बोलणार. कशाला पाहिजे झंझट? आणि कोर्टात यायचं म्हणजे मला रजा घ्यावी लागणार ऑफिसला. कशाला पाहिजे? आणि मी तिथे येऊन काय करणार आहे? हा? मी काय जज आहे का वकील आहे? उगाच नगाला नाही. समोरच्याचं ऐकून घ्याल तर शपथ. म्हणून मी काही बोलतच नाही या घरात. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आज जे होईल ते तुझ्या मर्जीनेच होईल आणि चांगलंच होईल. आणि तुझा जो काही निर्णय असेल ना तो मी न डगमगता पचवेन. वचन देते मी तुला. आई, तुझ्या शक्तीने, तुझ्या आशीर्वादाने भरलेला हा गंडा अगदी श्रद्धेने ह्यांच्या हातात ते कोर्टात जाण्यापूर्वी बांधे. म्हणजे मग तूच रक्षण करशील त्यांचं आणि मग कुठलंही विघ्न येणार नाही. सगळं चांगलंच होणार. हे नक्की सुटणार. निकाल यांच्या बाजूनीच लागणार. जयंतराव, निघूया.